नेहमी त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपण सगळे कंटाळतो. त्यावेळी ना मस्तपैकी बटाटे आणि बेसनपासून ही छान अशी रेसिपी बनवायची खूप छान लागते. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोजच्या जेवणात जर काहीतरी वेगळी भाजी आपण बनवलं तर सगळे अगदी आवडीनं खातील. त्याच भाज्या म्हटलं की नको म्हणतात. त्यावेळी बटाटा आणि बेसनपासून बनवलेली ही मस्त अशी साधी सोपी भाजी आहे. चला सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले. बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आता साल काढणीनं ह्याची पूर्ण जी साल आहे ती काढून घ्यायची. ही भाजी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते, त्यामुळे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले. तुमच्याकडे जास्त माणसांसाठी बनवत असाल तुम्ही थोडे जास्त पण हे बटाटे घेऊ शकता. साल काढून झाली. आता बटाटे चिरून घ्यायचे. चिरते वेळी ना आपण ज्या पद्धतीनं बटाट्याच्या मोठ्या फोडी करतो ना तर त्या पद्धतीनं ह्या फोडी करून घ्यायच्या. फार मोठ्या नाहीत आणि फार छोट्या नाहीत, अगदी अशा पद्धतीनं. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा बटाटा चिरतो तेव्हा एकाच आकाराच्या फोडी असाव्यात, त्यामुळे बटाटा एकाच वेळी एकसारखा शिजतो. तर ही गोष्ट मला माझ्या आत्यानं सांगितली होती. तुम्हा सर्वांना माझ्या आत्याच्या रेसिपी खूप आवडतात आणि आजची पण रेसिपी ना मी तिच्याकडूनच शिकले. तुम्हाला पण ही रेसिपी आवडते नक्की सांगा. बटाटे चिरून झाले की ते एक वाटण करायचं. त्यामध्ये 1 चमचा इतके मी धने टाकले, 1 चमचा जिरे आणि 2 ते 3 काळे मिरी टाकलेले आहेत. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये ना 2 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे वापरायचे. ह्यामुळं काय होतं, चव खूप छान लागते आणि सिक्रेट पण चव लागते. शेंगदाणे टाकून झाले ना की ह्यामध्ये तर आपण डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरतो. तर 3 ते 4 चमचे आपण इथं बेसनाचं पीठ वापरायचं. पोह्याच्या चमच्याने मी बेसनाचं पीठ मोजून घेतलं. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं, त्यामुळे काय होतं एकसारखं असं वाटण आपलं तयार होतं. हे सगळं घातलं. आता आपण झाकण लावून ना हे कोरडंच थोडंसं मोठं असं वाटून घ्यायचं. यामध्ये धने जिरे वापरलं त्यामुळे जी चव खूप छान लागते. तर वाटण बघा अगदी छानपैकी वाटून तयार झालं. जे काही शेंगदाणे घेतले ते पण बघा थोडेसे असे मोठे चंक्स राहिलेत, त्यामुळे भाजी खाते वेळी चव खूप छान लागते. आता एक मोठी कढई घेतली किंवा पॅन घ्यायचा. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलं. ह्या भाजीला थोडं जास्त तेल लागतं, ते का मी तुम्हाला पुढे सांगेनच. 1 मोठा चमचा मोहरी घालायचे. मोहरी चांगले तडतडले 5 ते 6 इतकी कढीपत्त्याची पानं घालायची. आणि आता गॅस मध्यम करून जो बटाटा आपण चिरून घेतला तर तो संपूर्ण बटाटा घालायचा. तेलावरती ना हा बटाटा एक 3 ते 4 मिनटं अगदी मोठ्या गॅसवरती किंवा मोठ्या फ्लेमवरती हा चांगला परतवून घ्यायचा. बटाटा मोठ्या गॅसवरती परतल्यामुळे काय होतं, ह्याच्यावरती ना एक छान अशी सोनेरी रंगाची एक आवरण तयार होतं आणि त्यामुळे हे बटाटे अजिबात मॅशी किंवा अगदी असे गिर्र शिजत नाहीत आणि त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. त्यामुळे सतत हलवत एकसारखा मस्त गोल्डन सोनेरी रंग आपण काढून घेतोय. आणि ही भाजीमध्ये ना आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही. तुम्ही प्रवासामध्ये असेल, मुलांना टिफिनला असेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं तर नक्की ही रेसिपी करू शकता. तुम्ही पाहू शकता हलकी अशी सोनेरी रंगाची आपल्याला बघा मस्तपैकी अशी एक लेअर जी आहे ती बटाट्यावरती तयार झालेली आहे. अगदी अशी छान लेअर तयार झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अखंड घातलेल्या आहेत. ह्याचं ना जास्तपैकी असं मस्तपैकी टेस्टी मस्त एक छान असा चव येते. थोडंसं मीठ घालायचं. तर मिठामुळं काय होतं, बटाट्याला चांगलं पाणी सुटतं आणि बटाटा ना तो चांगला 80 ते 90% शिजायला आपल्याला मदत होते. हे मीठ बघा सगळं चांगलं मिक्स केलं. आता गॅस ना अगदी मध्यम करायचा आणि झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटात आपण वाट पाहतोय. मिठामुळं काय होतं, पाणी सुटतं आणि त्याबरोबर आपण झाकण ठेवलं त्यामुळे वाफेवरती हा बटाटा चांगलासा मस्तपैकी शिजतो. 3 ते 4 मिनिटं झाली. पुन्हा 1-2 वेळा आपण हे सगळं बघा परतवून घ्यायचं, जेणेकरून बटाटे अजिबात खाली चिकटत नाहीत. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं वाट बघायची. ही भाजी मी जेव्हा करते ना तेव्हा माझ्या घरी जे एक चपाती किंवा एक भाकरी खातात ते मागून 2 भाकरी खातात. इतकी छान आणि चविष्ट भाजी लागते ही. आता बघा पुन्हा 3 मिनिटं झाली. पुन्हा झाकण काढलं आणि आता आपण बघूयात हे बटाटे कसे शिजलेले आहेत. तर आपले बटाटे आहेत ना साधारणपणे 80 ते 90% शिजले गेले पाहिजेत. अगदी मस्त असे कट होत आहेत, त्यामुळे ना बटाटे मस्त असे शिजले गेलेले आहेत. तर पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ना गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूयात. ह्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली. आता 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं. तुम्हाला कसं आवडतं ह्याच्यावरती घाला. त्याबरोबरच ना आपण इथे हिरवी मिरची पण वापरली, त्यामुळे अंदाज घेऊन तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता. लाल तिखट हळद संपूर्ण बटाट्यांना ना चांगली अशी कोट झाली पाहिजे, म्हणजे काय होतं रंग ना खूप सुंदर येतो. आता बघा पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक छानपैकी वाफ काढून घेऊयात. संपूर्ण भाजी ना वाफेवरती शिजते, त्यामुळे चव ना खूप
खूप छान लागते. पाणी घातल्यामुळं का होतं बरेचदा ती भाजी ना त्याची ग्रेव्ही तयार होते आणि त्यामुळे तितकी छान चव लागत नाही. आता बटाटे बघा एका साईडला करून घ्यायचे आणि जे काही एक्स्ट्राचं तेल आहे त्यामध्ये आपण जे मगाशी वाटून घेतलेलं वाटण होतं कोरडं वाटण ते घालून हे संपूर्ण बटाट्यासोबत ना चांगलं मिक्स करायचं. तर ह्यामध्ये बेसन पीठ वापरले. बेसनाचा कच्चेपणा गेला पाहिजे त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि एकसारखं ना आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे बेसन पीठ चांगलं परतवून घ्यायचं आहे बटाट्यांसोबत. त्यामुळं काय होतं मसाले पण अगदी बटाट्यांना चिकटतात आणि बेसनाचा कच्चेपणा पण निघून जातो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसनाचा कच्चेपणा गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतायचं. जर कच्चेपणा आहे असा राहिला तर भाजीला चव अजिबात चांगली येत नाही. त्यामुळे व्हिडिओ मी कुठेही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण ही कृती दाखवली जेणेकरून मला लक्षात येईल की मी हे बेसन पीठ त्याच्यानंतर किती वेळ चांगला असं हे परतवून घेतलेलं आहे. बेसन परतत गेलं ना की छान असा मस्तपैकी खमंग किंवा सुवास यायला सुरू होते. थोडंसं मीठ मला कमी वाटलं होतं म्हणून पुन्हा मी थोडंसं मीठ टाकलं आणि हे चांगलं बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे. जो काही आपण मसाला तयार केला होता तो संपूर्ण मसाला बटाट्यांसोबत बघा चांगला कोट झाला आहे आणि बेसनाचा कच्चेपणा पण पूर्ण निघून गेला. आता वरून भरपूर सारी ताजी हिरवी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो आणि आपली मस्तपैकी अशी सुकी बटाट्याची एका वेगळ्या केलेली ही भाजी आहे ना ती तयार झाली. अगदी मस्त लागते. फुलका चपाती किंवा जिरा राईस अगदी अप्रतिम लागते. गरमागरम खा किंवा प्रवासामध्ये मुलांच्या टिफिनला द्या. बऱ्याच वेळा प्रवासामध्ये आपण ग्रेव्हीच्या भाज्या घेऊन जात नाही कारण डब्यातून तेल पूर्ण बाहेर येतं. त्यावेळी ह्या सुक्या भाज्या घेऊन जायच्या अप्रतिम लागतात. तर तुम्हाला माझी आजची ही आत्याच्या पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे पण मला नक्की सांगा. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. इतका सगळा मसाला बटाट्यासोबत अगदी छान कोट झालेला आहे. एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील, मागून खातील अशी ही वेगळ्या चवीची आपली मसाला बटाट्याची भाजी तयार झाली. तुम्हाला माझी आजची ही माझ्या आत्याच्या पद्धतीने केलेली मसाला बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छान व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद.